ऐकावं असं काही. लेखिका विद्या श्रीराम काणे, नागपूर. अभिवाचन मानसी देवधर. रसरशीत सूर हरपला. आशा भोसले यांच्या मागे कधी कैलासवासी लावावं लागेल असं मनातच आलं नाही. त्या चिरंजीवीच आहेत असं वाटत होतं. अर्थात सुरांच्या माध्यमातून त्या चिरंजीवच आहेत. नाच रे मोरा या गाण्यानं त्यांनी गेल्या 3 पिढ्यांना अलगद सुरांच्या हिंदोळ्यावर गात झुलवत संगीत विश्वाचं दार उघडून दिलं. बालगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, गझल, कव्वाली, हिंदी मराठी चित्रपट गीतं त्यांनी गायलीच, पण समर्थपणे नाट्यगीतंही गायल्या. त्यांना गाण्याच्या क्षेत्रातील कुठलाच प्रांत वर्ज्य नव्हता. सर्वत्र सारखा सुरेल संचार. असंख्य गाणी गाऊनही त्यांच्यातील उत्स्फूर्तता, उत्साह, नवं शिकण्याची उमेद कायम होती. म्हणून तर अलीकडच्या जेन झी पिढीच्याही त्या लाडक्या गायिका होत्या. त्यांची विविध गाणी कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये आवर्जून गायली जातात. त्यांच्या गाण्यांचे समीक्षण करणारे आपण कोण? आपण फक्त ओंजळ पुढे करून तिच्यात आदरासहित ती गाणी गोळा करायची, जीवाचे कान करून ऐकायची. त्या गाण्यांना हात धरून कधी निरागस आनंदानं नाचायचं, कधी गायचं, कधी ऐकताना हळवं व्हायचं, कधी शांत होत नुसतंच ऐकत बसायचं. आशाताई भरभरून आयुष्य जगल्या. आलेल्या प्रसंगांना समर्थपणे सामोरं गेल्या. स्वतःची अशी आगळी वेगळी शैली निर्माण केली. ज्या रुबाबात झंझावाती आयुष्य जगल्या तशाच एकदम आपल्यातून निघून गेल्या. मागे उरली ती त्यांची सगळी अजरामर गाणी, त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे रसिक श्रोते आणि खळ्या दाखवत खळखळून हसणारी त्यांची प्रसन्न छबी. आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली आणि नमन. धन्यवाद.